वास्तू जी आहे ही 5 एलिमेंट्सवर डिपेंड आहे। रिलेशनशिप म्हटलं की डोळ्यासमोर सगळ्यांचंच येतं की नवरा बायको। आता तुम्ही बघितलं असेल की छोटे छोटे मुलांना इगो इश्यूज झालेले आहेत। पश्चिम दिशा आणि नैऋत्य दिशाच्या मधातला जो कोण आहे तो म्हणजे पश्चिम नैऋत्य। प्रॉब्लेम्स कधी येतो की जेव्हा तुम्ही समोरचं पूर्ण ऐकून घेतच नाही, मधातच कट करता आणि स्वतःच त्याच्यावर थोपवता। नवरा बायकोचं भांडण होणं इट्स अ कॉमन नॉर्मल आहे, कारण कमी जास्त होतं। नैऋत्य दिशा ही नवरा बायकोचं भांडण आणि लग्न झाल्यानंतर इन्स्टंटली पटत वगैरे नाहीये। घराची एंट्रन्स पण नको नैऋत्य दिशेला। खूप काही प्रयत्न करतोय, सगळीकडे झालेला आहे। मेन आहे स्थळ तर आलं पाहिजे। काही घरांमध्ये खूप प्रेम असतं, पण आहे ना छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांच्यात वादविवाद सुरू असतात। हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन। आज आपल्यासोबत आहे विजयश्री मॅम। मॅम नमस्ते। नमस्ते। तिसऱ्या वेळेस आपण मॅम सोबत पॉडकास्ट करतोय, कारण तुम्ही सगळ्यांनी आपल्या पॉडकास्टला आणि मॅडमांचे जे विचार होते, त्यांचं जे नॉलेज होतं, त्याला दिलेलं प्रेम, त्याच गोष्टीमुळे आज आपण तिसरा पॉडकास्ट करू शकतोय। आणि मला मॅम बद्दल जे सांगायचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ते इतकं इन डिटेल आणि व्यवस्थितशीर समजवतात। कमी वेळाचा आपला पॉडकास्ट असतो, 20 ते 25 मिनिटाचा, पण त्याच्यात भरपूर सारी माहिती मिळून जाते। जो आपला मागचा पॉडकास्ट होता मॅम, ज्याच्यामध्ये आपण वास्तू आणि पैसा या गोष्टीवर डिस्कस केलं होतं, म्हणजे त्याला इतकं प्रेम दिलंय लोकांनी की भरपूर खूप खूप धन्यवाद। आणि काही लोकांचे तर मला कॉल पण आले की आम्ही त्या रेमेडीज केल्या आणि त्यांना फायदा झाला। अरे वा। तर आज आपण डिस्कस करणार आहे रिलेशनशिप्स आणि वास्तू, म्हणजे वास्तूचा आपल्या घरातले रिलेशनशिप्स, लग्न कार्य किंवा आई वडिलांचं रिलेशनशिप, त्याच्यानंतर भाऊ बहीण, असे मल्टिपल जे रिलेशनशिप्स असतात, तर त्याच्याबद्दल आज मॅम आपल्याला सांगणार आहे। तर मॅम सगळ्यात आधी वास्तू म्हणजे काय, आपली जी नवी ऑडियन्स असतात त्यांना तुम्ही शॉर्ट मध्ये सांगते की वास्तू जी आहे ही 5 एलिमेंट्सवर डिपेंड आहे। ओके, म्हणजे 5 तत्व जे आहे ज्याच्याने सगळी सृष्टी बनलेली आहे, त्याच्यावरच आहे अग्नी, जल, आकाश, वायू आणि हवा। म्हणजे हे 5 तत्व आहेत ज्यांच्यावर आपली वास्तू टिकलेली आहे आणि याच्यामध्ये 16 दिशा असतात। ओके, हा 8 नाही 10 नाही, मी प्रत्येक वेळेस म्हणून सांगते की 16 दिशा असतात आणि 16 दिशांवर बघितल्यावरच आपण सांगू शकतो की वास्तू कशी आहे। बरोबर आहे। तर मॅम आता जो आपला आजचा टॉपिक आहे मेन की वास्तू आणि रिलेशनशिप्स, तर याबद्दल तुम्ही कसं सांगाल की कसं डिपेंड आहे रिलेशनशिप? आता बघा, सगळ्यात आधी तर रिलेशनशिप म्हटलं की डोळ्यासमोर सगळ्यांचंच येतं की नवरा बायको। ओके, बरोबर। तर फक्त नवरा बायको बद्दलच आज आपण बोलणार नाहीये, तर घराची प्रत्येक व्यक्ती ही जी आहे, तर आधी कॉमनली मी बोलते की घरात प्रॉब्लेम्स काय येतात आणि कधी येतात। ओके, आता तुम्ही बघितलं असेल की छोट्या छोट्या मुलांना इगो इश्यूज झालेले आहेत। तू माझं ऐकलं नाही आहे, मी नाही खाणार, मी नाही ऐकणार, बरोबर आहे। तर हे इगो क्लॅशेस कुठून येतात? जर घराची आपली वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट म्हणजेच पश्चिम नैऋत्य, आता पश्चिम नैऋत्य कशी बघावी, तर नैऋत्य दिशा आणि पश्चिम दिशाच्या मधात जी येते, म्हणून मी आधीच म्हटले की 16 दिशा आहेत। बरोबर। तर पश्चिम दिशा आणि नैऋत्य दिशाच्या मधातला जो कोण आहे तो म्हणजे पश्चिम नैऋत्य दिशा आहे। आणि पश्चिम नैऋत्य दिशा ही आपली डिस्टर्ब असेल, खराब असेल। आता खराब डिस्टर्ब म्हणजे काय, तर तिथे हिरवा कलर आलेला आहे, तिथे प्लांट्स आले असतील, तिथे लाल कलर आलेला आहे, तिथे टॉयलेट आलेला आहे, जे हे सगळं काहीच नको तिथे। ओके, आता जर घरात ही पश्चिम नैऋत्य दिशा खराब असेल तर काय होतात, घरात एकमेकांचे ना मनभेद जे आहेत ते वाढत जातात। मतभेद तर वाढतातच, त्याच्याने हळूहळू मनभेद पण होतात, एकमेकांमध्ये क्लॅशेस होतात, भाऊ मध्ये होतात, सासू सुनांमध्ये होतात, देन आई वडील आणि मुलगा याच्यामध्ये होतात। तर यामुळे काय होणार आहे की इगो आलात तर त्यांनी माझं नाही ऐकलं तर मी काय करणार, तुम्ही चांगले लिसनर बनत नाही। बरोबर आहे। प्रॉब्लेम्स कधी येतो की जेव्हा तुम्ही समोरचं पूर्ण ऐकून घेतच नाही, मधातच कट करता आणि स्वतःच त्याच्यावर थोपवता, बरोबर। तर जेव्हा तुम्ही पूर्ण ऐकून घेणार आहे, तो काय एक्सप्लेन करतोय, त्याच्या मागचं रिझन काय, व्हॉट एव्हर जे काही घरात इश्यूज झालेले असतील, तर त्याच्यावर एकमेकांचं ऐकून न घेणे आणि फक्त स्वतःच लावणे, म्हणजे काय झालंय की लक्षात घ्यायचं की आपली पश्चिम नैऋत्य खराब आहे, ती चेक करायची आहे। जर तिथे टॉयलेट आलं असेल तर मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे की तिथे व्हाईट कलरची पट्टी मारून घ्यायची आहे, म्हणजे
कमोड जे आहेत किंवा आपली सीट आहे तिच्या खाली फ्लोरिंगला व्हाईट कलरचा ऑइल पेंट मारून घ्या किंवा पट्टी मारून घ्या. बरोबर. आता बऱ्याच माझे जे आहेत क्लायंट ते म्हणतात मॅडम याच्याने होईल का, हा प्रश्न आपल्या व्ह्युअर्सला पण पडतो की एवढा याच्याने कसं होईल, की याच्याने मी व्हाईट पट्टी मारली आणि टॉयलेटची रेमेडी होईल का, कसं काय. तर मी एक विचार करेल, जोपर्यंत मोबाईल आले नव्हते, पेन ड्राईव्ह माहिती नव्हतं, एवढूशा पेन ड्राईव्ह मध्ये आपण कितीतरी फाईल्स सेव्ह करतो. हे पॉसिबल होतं का जर हेच 1809 किंवा त्यावेळेस आधी सांगितलं असतं तर आपण हे होणार आहे का, पॉसिबल आहे, आज होत आहे ना. तर तसंच ही रेमेडी आहे, आपण तिथली एनर्जी ही कट करतो आणि तिथे पॉझिटिव्हिटी आणतो. तिथे किचन असेल. मॅम पण मला याच्यात एक प्रश्न आहे, जर आता तुम्ही जे म्हणजे तुम्हाला इतकं जे नॉलेज आहे ते जर कुणाला घ्यायचं आहे सेम काइंडचं नॉलेज, ते शिकू शकतात का तुमच्याकडून? नक्कीच ते शिकू शकतात. ते त्यांचे क्लासेस, माझे क्लासेस आहेत, ते स्वतःला रजिस्टर करू शकतात. ओके. येत्या 30 जूनला माझा एक वर्कशॉप पण आहे, एक बेसिक फाउंडेशन कोर्स आहे की जो त्यांनी केला तर ते स्वतःचे घरचं वास्तू करू शकता. म्हणजे तुम्हाला कोणी फसवणार नाही. बरोबर. की एक्झॅक्टली वास्तू म्हणजे काय असतं, कसं करायचं. त्यांनी कन्सल्ट केलं त्यांच्या घरी तरी विजिट करतात. मी करतेच. आणि जर आउट ऑफ इंडियाचे पण आहेत बरेच क्लायंट तर त्यांना ऑनलाईन देतो. कोल्हापूरचे आहेत क्लायंट, हैदराबाद आहे, बँगलोर आहे. तर प्रत्येक जागेवर मला जाणं पॉसिबल नाही आहे, तर मग त्यावेळेस आपण ऑनलाईन कन्सल्टन्सी पण त्यांना देतो. ओके मॅम, आता जर आपण रिलेशनशिप विषयाकडे आलो तर पती पत्नी मधले भांडणं काही घरांमध्ये, म्हणजे 70% घरांमध्ये तर भांडणं होतात. हो, काही घरांमध्ये जरा जास्त होतात. 70% नाही, मी 100% घरांमध्ये भांडणं होतात. नवरा बायकोचं भांडणं होणं इट्स अ कॉमन, नॉर्मल आहे. पण कमी जास्त होतं, प्रत्येक घरात होतं. एकही नवरा बायको असा नाहीये की जो म्हणाल आम्ही भांडतच नाही. कारण मी असं म्हणेन, जेव्हा भांडतो तेव्हा प्रेम अजून वाढत जातं. तर अप्स अँड डाऊन्स असायलाच पाहिजे लाईफ मध्ये. तर आपण जिथे होतो आता पश्चिम नैऋत्य कॉमन बद्दल बोलत होतो, जर तिथे टॉयलेट पण असला तर त्याची रेमेडी मी सांगितली की व्हाईट स्ट्रीप मी मारावी. किचन असेल, येलो कलरचा ओटा तिथे असायला पाहिजे, म्हणजे गॅस शेगडी खाली येलो कलरचा तुम्ही एकतर ओटा घेऊन लावून टाका, किंवा मग येलो कलरचा वॉलपेपर येतो तो तेवढा त्याच्या खाली लावून घ्या. म्हणजे ही रेमेडी होईल, प्रॉब्लेम्स हळूहळू सॉल्व्ह होते. आता आपण जाऊया की नवरा बायको रिलेशन आहे किंवा जस्ट लग्न झालेली आहे, त्यांच्यामध्ये आता पटत नाही, व्हॉट एव्हर. तर त्याच्यासाठी आपण नैऋत्य दिशा बघतो. नैऋत्य दिशा ही नवरा बायकोचं भांडण आणि लग्न झाल्यानंतर इन्स्टंटली पटत वगैरे नाहीये, तर याच्यासाठी आहे. आता नैऋत्य दिशा ही पित्रांची दिशा पण आहे. मॅम, पित्रांची दिशा म्हणजे पित्र जे आहेत तिथे वास करतात असं म्हणा. ओके. किंवा तिथे दोष असेल तर पितृदोष हा आपल्याला येऊ शकतो. बऱ्याचदा असं होतं की कुंडली बघितली जाते, कुंडलीमध्ये सगळं काही चांगलं आहे, पितृदोष नाहीये, पण घरात नैऋत्य दिशेमध्ये जर टॉयलेट आलं आहे, लाल कलर आला, प्लांट्स आलेत, हिरवा कलर आला, तर नैऋत्य आपली खराब होते, डिस्टर्ब होते. मॅम, हे परत रिपीट कराल, काय काय जर आलं तर? आता नैऋत्य दिशामध्ये फर्स्ट टॉयलेट आलेला आहे, टॉयलेट नको तिथे. त्याच्यानंतर लाल कलर नको तिथे, हिरवा कलर नको, प्लांट्स नको, या चारही गोष्टी नको तिथे. जर हे आला तर तुमचा नैऋत्य दिशा ही डिस्टर्ब होते, त्याचा परिणाम रिलेशनशिप नवरा बायकोच्या भांडणावर होतो. तिथे किचन पण नको. एंट्रन्स, घराची एंट्रन्स पण नको नैऋत्य दिशेला. नैऋत्य दिशेची एंट्रन्स ही किती खराब आहे हे जर तुम्हाला स्वतःला बघायचं असेल तर मी आपल्या व्ह्युअर्सला सांगेल की विश्वकर्मा प्रकाश म्हणून पुस्तक आहे, जे आमच्या सगळ्या वास्तू कन्सल्टंट साठीच आहे. आम्ही त्याच्यावरच अभ्यास केलेला असतो, सगळं त्याच्यावर दिलेलं आहे. पेज नंबर पण मी सांगते की 210, पेज नंबर 210 वर तुम्ही जा आणि आजकाल तर गुगल केलं तर पूर्ण पुस्तकच मिळून जाईल आणि त्याच्यावर तुम्ही बघा काय लिहिलेलं आहे की नैऋत्य दिशाची एंट्रन्स काय होते, नैऋत्य दिशेमध्ये टॉयलेट असेल तर प्रॉब्लेम काय येतात, हे दिलेलंच आहे तिथे. आता हे तर मी सांगितलंय की काय काय असू नये, पण रिलेशनशिप चांगले अजून करण्यासाठी आपण काय करावं. फॉर एक्झाम्पल टॉयलेट आहे,
तर तिथे येलो कलरची पट्टी मारून घ्यायची. म्हणजे नैऋत्यला असेल नैऋत्यला येलो कलरची पट्टी मारून येलो कलरची पट्टी मारून घ्यायची. हिरवा कलर आहे त्याला रिमूव्ह करा. तिथे पिवळा कलर मारून घ्या तुम्ही. लेमन येलो कलर मारून घ्या. प्लांट्स असतील डायरेक्ट रिमूव्ह करा. तिथे प्लांट्स आपण हलवू शकतो. तर प्लांट्स इथून काढून घ्या. आता अजून काय करायला पाहिजे तर तिथे तुमचे फोटोज असायला पाहिजे. तुमचे लग्न झालेले जे फोटोज आहेत, तुम्ही फिरायला कधी गेलेला आहात त्याचे फोटोज आहेत, ते तुम्ही तिथे ठेवा. त्याच्याने तुमची रिलेशनशिप अजून बॉन्डिंग तुमच्यामध्ये वाढेल. तर तुम्हाला ते ज्या तुमच्या झालेल्या आहे म्हणजे तुम्ही जे चांगले मोमेंट्स सोबत आणलेले आहेत, त्या मेमरीज आहेत, त्या तिथे तुम्ही ठेवायला. याच्या मागचं लॉजिक काय जे आपण 5 तत्व बघतो तर याच्या मागचं लॉजिक काय? आता याच्या मागचं असं आहे की साऊथ वेस्ट नैऋत्य दिशा ही जी आहे ही पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्व म्हणजे स्टॅबिलिटी. ओके तर त्यामुळे म्हणतात की कर्ता पुरुषाने तिथे झोपावं सुद्धा, तर स्टॅबिलिटी येते. आता तुम्ही तुमचे जे क्षण चांगले क्षणाचे फोटोज ठेवले तर तिथे ती स्टॅबिलिटी येईल आणि ते परत तुमच्या लाईफ मध्ये ते चांगलं सगळे क्षण परत येतील. तर असं नाही की फक्त आम्ही ठेवून देऊ आणि मग आम्ही भांडण करत राहू. बाकीच्या पण अजून आहे मी जे सांगणार आहे तिथे पण आपण करूया, येऊया आपण पण. तर हे तर तुम्ही करायलाच की आपले फोटोज तिथे ठेवा. तिथे झोपायला सुरुवात करा. डोकं हे जे आहे ते तुम्ही साऊथला येऊ द्या, म्हणजे दक्षिण दिशेला येऊ द्या. उत्तरेला तुमचे पाय येऊ द्या. आता याच्यात एक चूक काय होते, जर प्रॉपर 16 दिशांचं तुम्ही ग्रीड नाही केली, ज्याला आम्ही ग्रीड करणं म्हणतो, आपला प्रॉपर प्लान पाहिजे. विदाउट प्लान वास्तू होत नाही. आता प्रॉब्लेम काय होतो, नैऋत्य दिशा आणि नैऋत्य दिशेच्याच एकदम लागून जर आपण दक्षिण साईडला गेलो तर दक्षिण नैऋत्य पण आहे. तर दक्षिण नैऋत्य ही खूप निगेटिव्ह दिशा आहे. एकदम निगेटिव्ह मधली दिशा. दक्षिण नैऋत्य म्हणजे दक्षिण आणि नैऋत्य मधली दिशा म्हणजे दक्षिण नैऋत्य ज्याला म्हणतात. तर आता दक्षिण नैऋत्य दिशा ही डिस्पोजलची दिशा आहे. दक्षिण नैऋत्य म्हणजे इथे आयडियली बघितलं गेलं तर इथे टॉयलेट असायला पाहिजे. म्हणजे ही डिस्पोजलची दिशा आहे. आणि तिथे काही म्हणजे जर चुकून तुम्ही तिथे झोपलात, नैऋत्य दिशा समजून तुम्ही तिथे झोपलात तर तुमचे रिलेशनशिप पण खराब होतील, तुम्हाला हेल्थ इश्यूज पण येतील. जर तुम्ही तिथे पैसा वगैरे ठेवत असाल तर ते पण प्रॉब्लेम्स येतील. तर प्रॉपर ग्रेड तुम्हाला करून घ्यायची आहे आणि हे बघायचं आहे. कारण मी आधी सांगितलं आहे की 16 दिशा आहेत, 22.5 डिग्रीच असतं. थोडंसं पण निकडून तिकडे झालं तर ते पूर्ण खराब होतं. बरोबर आहे. तर हे एक बघून घ्यायचं आहे आपल्याला की आपण कुठे झोपतो आहे. आपण आपले फोटोज प्रॉपरली दक्षिण दिशा नैऋत्य दिशामध्येच ठेवतोय ना, दक्षिण नैऋत्यला नाही ठेवत. 22 डिग्रीनेच फरक पडून जाईल आणि त्याने प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. येस. अजून आता एक दुसरी दिशा आहे फॉर रिलेशनशिप साठी, ज्याला आपण म्हणतो नॉर्थ वेस्ट म्हणजे उत्तर वायव्य. म्हणजे उत्तर दिशा आणि वायव्य दिशेच्या मधात. म्हणजे आधी वायव्य येईल, मग उत्तर वायव्य आणि मग उत्तर दिशा येईल. ओके. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल की तुम्ही हे तुमच्या व्ह्युअर्सना दाखवून द्या की कुठे फोटो पाठवून द्या की कुठे कोणता पार्ट येतो आहे. तर आता ही दिशा जी आहे ही अट्रॅक्शनची दिशा आहे. तर उत्तर वायव्य दिशा ही अट्रॅक्शनची दिशा असल्यामुळे न्यूली मॅरिड कपलने इथे झोपावं. आणि ही डिस्टर्ब असेल तर त्यांची मॅरिड लाईफ ही डिस्टर्ब होते. त्यांना जे फन ते त्यावेळेस जे गोष्टी करायला पाहिजे ते जर मिळत नसेल तर ऑब्व्हियसली त्यांचे रिलेशनशिप इश्यूज येतील, प्रॉब्लेम्स होतील त्यांना. आणि इथे सेम परत तेच मी म्हणेल की इथे टॉयलेट नको. इथे टॉयलेट आलं तर त्यांची जी लाईफ आहे, मॅरिड लाईफ आहे, ही खराब होणारच. कारण फिजिकल अट्रॅक्शन त्यांच्यामध्ये नसणार मॅरिड लाईफ कपलमध्ये, तर ऑब्व्हियसली की त्यांना त्यांची लाईफ खराब होईल. तर ते नको. देन इथे जर टॉयलेट आला तर कन्सिव्ह व्हायला पण त्रास होतो. बेबी येस. म्हणजे प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येतो. म्हणजे मी एक म्हणेल की एक तर नैऋत्य दिशा आणि दुसरी जी आहे ही उत्तर वायव्य दिशा, या 2 दिशा तर परफेक्ट पाहिजेच
फॉर प्रेग्नन्सी आणि कन्सिव्ह राहण्यासाठी. ह्या दोन्ही दिशामध्ये काहीही प्रॉब्लेम्स नको, म्हणजे त्यांना ते प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर इथे टॉयलेट असेल तर इथे त्यांनी ब्लू कलरची टेप मारून घ्यायची आहे. ओके. किचन असेल तर त्यांनी इथे पण ते एक ओटा ठेवू शकतात ग्रीन कलरचा. ओके. इथे ग्रीन कलरचा त्यांनी वडोदरा ग्रीन म्हणून कट्टा येतो किंवा ग्रीन टेप वॉट एव्हर, ग्रीन ऑइल पेंट एक्झॅक्टली गॅस शेगडीच्या खाली आलं पाहिजे. बरोबर. तर ते त्यांनी युज करून घ्यायचं, म्हणजे त्यांची रेमेडी होऊन जाते. हा मॅम, जसं आपण बघतो की रिलेशनशिप हा पार्ट आपण आता डिस्कस करतोय वास्तूचा, तर जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी प्रेम करतात तेव्हा त्यांचं अफेअर असतं आपण जे म्हणतो, किंवा लग्न करायचंय दोन लोकांना, मग ते एकमेकांना ओळखत असतील किंवा काय असेल, तर वास्तूचा या गोष्टीवर पण परिणाम होतो का? आणि याच्यात पण असं झालं की तिच्या घरची वास्तू वेगळी, याच्या घरची वेगळी. येस. मग ते तुम्ही कसं सांगाल की कशी? खूप चांगला क्वेश्चन आहे. व्ह्युअर्स खूपच खुश होतील म्हणे आमच्या मनातलं विचारलं की कसं होणार आहे. तर बघा, नक्कीच वास्तू याच्यावर काम करतं. बऱ्याचदा असं बघितलं गेलेलं आहे की कुंडली मॅच होती आहे, कुंडलीमध्ये योग पण आहेत लव्ह मॅरेजचे, पण कुठेतरी काहीतरी चुकतंय आणि ते जुळून येत नाही आहे. किंवा आता हे तर तुम्ही लव्ह मॅरेजचं म्हटलं, जे अरेंज मॅरेज वाले पण आहेत, असे क्लायंट्स आहेत माझे ज्यांचे मी प्रॉब्लेम सॉल्व्ह पण केलेत आणि पत्रिका पण आली आता त्यांच्या लग्नाची. तर ते पण मी शेअर करते आणि आता त्यांचं लग्न जोडलं आहे, म्हणजे विदिन 2 months मध्येच त्यांना छान रिझल्ट मिळालेत. अरे बापरे. हा, खूप छान मिळालेत. ते लवकरच मला रिव्ह्यू देतील, दॅट टाइम मी शेअर करेल ते. तर काय करायचं आहे आता, काय बघायचं, सगळ्यात आधी तर मी सांगितलंच आहे एक नैऋत्य दिशा तुम्ही बघा, त्याच्यानंतर उत्तर वायव्य दिशा बघा. ज्याचे लग्न जुळतच नाहीये, 3-4 वर्ष झाली आहेत, मुलगा असू दे मुलगी असू दे, त्यांनी त्यांचा एक फोटो पासपोर्ट साईजचा असू दे कोणताही असू दे, हा उत्तर वायव्य दिशेला ठेवून द्यायचा आहे. उत्तर वायव्यला, हा, जे मी आतापर्यंत बोलत होती अट्रॅक्शनची दिशा आहे, तर तिथे त्यांनी एक फोटो ठेवावा. दुसरी अजून दिशा कोणती कारणीभूत आहे की ज्याच्यामुळे लग्नाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात, ती आहे साऊथ ईस्ट, म्हणजे आग्नेय दिशा. आग्नेय दिशा, हा, आग्नेय दिशा ही जी आहे ही मंगल कार्यासाठी आहे. अग्नी आहे तिथे, तर मंगल कार्य जर घरात होत नाही आहे तर तिथे बघा तुम्ही ओव्हरहेड वॉटर टँक आलं आहे का, म्हणजे वरती पाणी ठेवल्या गेलेलं आहे का. ओव्हरहेड वॉटर टँक असतं घरात, तर पाण्याची टाकी वरती आलेली आहे का. जास्त करून तर वरतीच असते ना, वरती असते, पण ती साऊथ ईस्टला, म्हणजे आग्नेय दिशेला नको. आग्नेय दिशा ही अग्नीची आहे. तिथे किचन पाहिजे, तर तिथे ओव्हरहेड वॉटर टँक नको, तिथे टॉयलेट नको, हे पण नको आहे तिथे. त्याच्यानंतर तिथे निळा कलर, काळा कलर हे नको. आता जर बाल्कनी तिथे आली तर ग्रिल हे ब्लॅक कलरचे येतील, बरोबर, त्यांचे रॉड्स ब्लॅक कलरचे येतील, तर ते तिथे नको. मग त्याच्यावर तुम्ही येलो कलर मारून घ्या, अग्नीचा कलर मारून घ्या. ब्लू, तिथे ब्लू आणि ब्लॅक नको. तर हे 3-4 पॉइंट्स जे आहेत ते तुम्ही बघायचे. तिथे काय हवं आहे तर तिथे फक्त किचन पाहिजे. बरोबर आहे. पण आता आपलं फ्लॅट सिस्टीम आहे, पॉसिबल नाही आहे, तिथे टॉयलेट आलेलं आहे, तर त्याला रेमेडी करून घ्यायची आहे आपल्याला, तर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. म्हणजे ज्यांना पण रिलेशनशिप मध्ये असतील त्यांना ही गोष्ट खूप फायदेशीर असू शकते. नक्कीच, असं नाहीये की फक्त हे केल्याने होणार आहे. तुम्हाला एकमेकांबद्दल रिस्पेक्ट आणि त्या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहे. हे करेक्ट आहे की मी प्रत्येक वेळेस जे पण सांगते ते लॉजिकली सांगते. एक्झॅक्टली, बरोबर. आता तुम्ही म्हणाल की नाही मॅडमनी सांगितलं आहे की या दिशा बघा, आम्ही ते बघितलं आणि आम्ही बसून राहणार आहे, ते इट्स नॉट लाईक दॅट. तुम्हाला कर्म तर करावे लागणार. येस, कर्म करावे लागणार. तुम्ही तुमचं म्हणजे तुमचे बायोडाटाच काढा आणि जिथे द्यायचे तिथे द्या, म्हणजे प्रयत्न करत राहा. एक्झॅक्टली. आणि खूप प्रयत्न करते तरीही होत नाहीये, तर त्यासाठी मग मी हे सगळे तुम्हाला सांगितलेले या गोष्टी. अजून एक दिशा आहे नॉर्थ ईस्ट, म्हणजे ईशान्य दिशा. ईशान्य दिशा, आता ईशान्य दिशा ही कशासाठी असते, इथे काय आहे तर इथे वास्तुपुरुषाचं डोकं आहे, म्हणजे हे आपल्याला मेंटली शांत करतं. आपलं कॉन्सन्ट्रेशन, आपली विचार करण्याची शक्ती, हे सगळं इथून येतं आपल्याला. ओके. आणि जर ही डिस्टर्ब असेल तर आपण
प्रॉपर डिसिजन घेऊ शकत नाही. डिसिजन मेकिंग मध्ये प्रॉब्लेम येतो. इनफॅक्ट इन नॅचरली पण मी सांगेल, ज्यांनी डिसिजन मेकिंग ज्यांचं चांगलं नसेल त्यांनी नक्कीच चेक करायचं आहे की त्यांची ईशान्य दिशा ही डिस्टर्ब आहे का. ओके. आता डिस्टर्ब म्हणजे काय, तर तिथे रेड कलर आलेला आहे का, टॉयलेट तर बिलकुल नको. मी आधी पण सांगितलं ईशान्य टॉयलेट बिलकुल नको, कारण ईशान्य दिशेचा टॉयलेट याला रेमेडी नाही. आपल्या मागच्या पण मी सांगितलेलं आहे की ईशान्य दिशेला रेमेडी नाही, म्हणून ईशान्य दिशे बघूनच घर घ्यावा. आणि जर ज्यांचं असेल त्यांनी स्वतःहून काही तिथे कारभार करू नये. ऍक्च्युली हा वर्ड जरा आहे, पण नाही इट्स लाईक दॅट की तुम्हाला त्याचे इफेक्टिव्ह. आणि हे बघा, तुम्ही स्वतः ग्रीड पण करू नका. एक प्रॉपर कन्सल्टंटला बोलवा आणि त्याच्याकडनं प्रॉपर 16 दिशाचं ग्रीड करून घ्या प्रॉपर प्लॅनवर, जे मेजरमेंट प्लॅन असेल. तर ज्याला तुम्ही विचार करत असाल की ही ईशान्य दिशा आहे, मे बी ती ईशान्य नसेल, ती ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट म्हणजे पूर्व ईशान्य असेल, बरोबर, जी ट्रीटेबल आहे. करेक्ट. तर ईशान्य दिशेला जर काही प्रॉब्लेम्स आलेले असतील, कट असेल किंवा तिथे टॉयलेट आलेला असेल किंवा तिथे लाल कलर असेल, तर तुमची विचार करण्याची शक्ती ही चुकते. म्हणजे मग आपण काय करतो, आपल्याला भरपूर हे तर येत आहेत, म्हणजे आपल्याकडे रिश्ते खूप येत आहेत, पण स्थळ म्हणजे ज्याला आपण स्थळ म्हणतो, स्थळ खूप येत आहेत, पण आपण प्रत्येकामध्ये काही ना काही चुका काढतोय. एकदम डिसिजन आपल्याला घेता येत नाही आहे. ही गोष्ट आपल्या साईडने होत असते, आपल्या घरात असते. म्हणजे आपण पण विचार करतो की अरे मी डिसिजन का घेऊ शकत नाही आहे, की काय प्रॉब्लेम आहे. तर अशा वेळेस बघायचं की ईशान्य दिशा कुठे आहे का. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात, पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे स्थळच येत नाहीये. काही लोकांना स्थळच येत नाहीये. आम्ही खूप काही प्रयत्न करतोय, सगळीकडे झालेला आहे. मेन आहे स्थळ तर आलं पाहिजे. तर स्थळ बघण्यासाठी आपण घरातली पूर्व दिशा बघावी. पूर्व दिशा बघायची आहे. पूर्व दिशात परत तेच आलेलं आहे, टॉयलेट नकोच, बिलकुल नको टॉयलेट. इथे प्लांट्स ठेवायचे आहेत. पूर्व दिशेला ज्यांचं लग्न जुळत नाही त्यांनी सगळ्यात आधी पूर्व दिशेला प्लांट्स ठेवावे. प्लांट्स ठेवायला पाहिजे. तुळस ठेवा, जे प्लांट्स तुम्हाला आवडतात ते ठेवा. ग्रीन कलर, येस, इथे ग्रीन कलर पाहिजे. बरोबर. पूर्व दिशेला तर तुमची पूर्व दिशा ही तुम्ही चांगली केली ना, तर तुम्हाला स्थळ येणं सुरू होते. तुमची नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य दिशा चांगली असेल तर तुम्ही डिसिजन घेऊ शकता. तुमची साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय दिशा ही चांगली असेल तर घरात लग्न कार्य होतील, लवकर जुळून येईल. आणि हे सगळं तुमची नैऋत्य दिशा ही चांगली असेल तर जे काही जुळलेलं आहे ते स्टेबल राहील, ते व्यवस्थित चालेल. ते बरोबर आहे. आणि घरात कॉमनली जर प्रॉब्लेम्स येत असतील तर मग मी म्हटल्याप्रमाणे पश्चिम वायव्य दिशा, वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट, सॉरी पश्चिम वायव्य नाही, पश्चिम नैऋत्य दिशा ही बघावी. तिथे कोणता कलर असायला पाहिजे, तर तिथे पांढरा, सिल्वर, ग्रे कलर, राखाडी कलर ज्याला म्हणतो, हे कलर्स तिथे असायला पाहिजे. तिथे लाल बिलकुल नको. बरोबर. मॅम, आपण आता बघतो की काही घरांमध्ये ना की म्हणजे आता काही रिलेशन अशी की जे पूर्ण तुटायवर आलेले असतील, घटस्फोटापर्यंत गोष्ट येऊन गेलेली आहे. तर नाही म्हटलं तरी घटस्फोटाचं प्रमाण पण खूप वाढलंय. मी एक पॉडकास्ट केला होता, माझ्या आजींसोबतच केला गावाकडे. तर त्यांनी भरपूर मुद्दे सांगितले. काही लोकांना आवडले, काही लोकांना नाही आवडले. त्यांच्या पद्धतीने गावाकडचे मुद्दे सांगितले. ज्यांचा घटस्फोट अतिशय याच्यावर आलेला आहे, घटस्फोटाची गोष्ट आलेली आहे, त्या लोकांनी काय केलं पाहिजे की त्यांचं रिलेशन वाचू शकतो? त्यांनी सगळ्यात आधी आपले लग्नाचे जितके फोटोज असतील, लग्नाचे फोटो म्हणा, घरातले कुठलेही फोटोज असतील, ते सगळ्यात आधी नैऋत्यला ठेवून द्यायची. नैऋत्य दिशा त्यांनी चेक करायची आहे आणि नैऋत्य दिशे जी डिस्टर्ब असेल त्याला ट्रीट करायचं आहे. मी माझे कितीतरी क्लायंट असे आहेत की ज्यांना मी ट्रीट केलेलं आहे, किंवा त्यांच्या घरात गेल्या गेल्या ग्रीड काढली आणि आम्हाला ग्रीड काढल्या लगेच लक्षात येतं आणि त्यांना लगेच सांगितलं की मी घरात असा इश्यू आहे का. आधी दोघंही बोलले नाही. म्हटलं हे बघा, जर तुम्ही बोलला नाही मला तर मला काही तुम्हाला ट्रीटमेंट देता येणार. एक्झॅक्टली. जसं डॉक्टरला तुम्ही काही लपवायचं नाही, कारण मग आम्ही हे बघा
आजचं मी जे असं म्हणतेय की वास्तुशास्त्र हे एक सायन्स आहे, बरोबर. त्याच्या मागचं रिझन काय की मी ग्रीड काढलेली आहे, मला ते सिम्पटम्स दिसत आहेत की नाही, राईट, ते तर असायला पाहिजे. म्हणजे ते सिम्पटम्स मला दिसत आहेत, दॅट मीन्स की ग्रीड परफेक्ट आहे आणि आमचं रिडिंग हे परफेक्ट आहे. बरोबर आहे. नाहीतर मग परत ते आम्ही सेंटर काढतो, मग परत कुंडली बघते मी की कुठे काय आहे, ते काय चुकतं. मॅम तुम्ही वास्तू सोबत नेहमी जेव्हा मॅम कन्सल्ट करायला येतात तर त्या फक्त वास्तू नाही बघत, तर वास्तू सोबत समोरच्याची कुंडली पण बघतात. कारण कधी कधी कोणत्या दिशेला म्हणजे कुणाच्या कुंडलीसाठी ती दिशा ही योग्य पण असू शकते. तर हा खूप म्हणजे स्ट्रॉंग पॉइंट आहे मॅमचा की मॅम ऍस्ट्रॉलॉजी मध्ये जे आपण ज्योतिष म्हणतो, वास्तू, त्याच्यानंतर न्यूमरोलॉजी आणि अजून ग्राफोलॉजी, या सगळ्यांचा अभ्यास मॅमचा झालेला आहे. त्यामुळे त्या जे सजेशन देतात ते ॲक्युरेसी त्यांची खूप जास्त आहे. करेक्ट. कारण याला ॲस्ट्रो वास्तू म्हणतात. डिपेंड क्लायंटवर पण होतं. बऱ्याचदा क्लायंट म्हणतात नको तुम्ही आमचं फक्त वास्तू बघा, कुंडली नको. तर मग त्याप्रमाणे आम्ही जनरिक फक्त वास्तू पण मग मी बघते. पण त्याच्यावरनं मला लगेच लक्षात येतं, जसं तुम्ही म्हणालात की प्रॉब्लेम्स कसे कळतात किंवा काय, तर साऊथ वेस्टला टॉयलेट आहे आणि मी त्यांना म्हटलं की रिलेशनशिप इश्यूज आहेच. तर जेव्हा वाईफला सांगितलं तर वाईफ म्हणाली हो होतात, पण ठीक आहे आम्ही ते सॉल्व्ह करून घेतो, मॅनेज करून घेतो. मग मिस्टरांशी मी बोलले तर ते म्हणाले की ही समजून घेते म्हणून, अदरवाईज ते टोकापर्यंत जातं. आणि दॅट टाइम मी तिची कुंडली बघितली मुलगीची, तर माझ्या लक्षात आलं की तिची ग्रह नक्षत्र अशी आहेत की ती शी इज व्हेरी मॅच्युअर्ड आणि तिच्यामध्ये डिवोर्स वगैरे असं कुठेही काही नाही आहे. त्यामुळे साऊथ वेस्टला नैऋत्याला टॉयलेट आलेलं आहे, तरी त्यांचं अजून तरी म्हणजे लग्नाला त्यांचे 6 वर्ष झालेली आहेत आणि अजून तरी त्यांचे प्रॉब्लेम्स आले नाही. पण नवरा म्हणतो की मी टोकापर्यंत जातो पण ही मला समजून घेते. तर इथे असं का झालेलं आहे, कारण जी मुलगी आहे तिच्या कुंडलीमध्ये असले काही योग नाही आहेत आणि मुलाच्या आले असले, त्यामुळे तिथे तो टॉयलेट पण आलेला आहे. हे सगळं एकमेकांशी जुळलेलं असतं, निगडीत आहे, कनेक्टेड आहे. म्हणून फक्त ऍस्ट्रॉलॉजी मी बघितली किंवा फक्त मी सिग्नेचर चेंज केली म्हणजे झालं असं होत नाही. तुम्ही ज्या घरात राहता, बरोबर आहे, जिथे तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य घालवत आहात ते बघायलाच पाहिजे. एक साधंसं टी शर्ट पण घ्यायला आपण गेलो आपण किती विचार करतो आणि किती बघतो, काही बघतो, सगळं काही बघतो. म्हणजे ब्रँड बघतो सगळ्यात आधी तर की हा कसा ब्रँड आहे. शूज घ्यायला गेलो तरीही. तर मग घर जे जिथे तुम्ही राहता आहात ते तर नक्कीच बघायला पाहिजे. मॅम आपण बघतो की काही घरांमध्ये खूप प्रेम असतं, पण याला छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांच्यात वादविवाद सुरू असतात. म्हणजे वडील आणि मुलाचं भांडण, आई आणि मुलाचं, असं होतं. म्हणजे इथेच का ग्लास ठेवली, इथेच का हे टाकलंय, तिथेच का, आणि ते एकदम टोकावर चाललं आता. असंही अशा लोकांनी आपलं घर चेक करावं सगळ्यात आधी. तर या दिशा तर आहेतच, पण एकदम इझी वे सांगते मी. बरोबर. घरात मोबाईल सगळ्यांकडेच आहेत. बंद पडलेले मोबाईल पण पडलेले असतात ड्रॉवर मध्ये. हो असतातच. आपण कबड कधी ते लहान मुलांना खेळायला दिले जातात, कधी कशासाठी दिले जातात. तर हे मोबाईल घरातून सगळ्यात आधी फेकून द्या. ओके. बंद पडलेले मोबाईल, चार्जर हे घरात बिलकुल नको. ते तुम्ही ठेवले तर घरात अननेसेसरी भांडणं होतील, क्षुल्लक कारणावरनं भांडणं होतील, वादविवाद होतील. कळणार पण नाही की आपण का भांडलो होतो. ओके. आणि या क्षणी भांडले आणि नेक्स्ट क्षणी सगळे बसून जेवतायत. ओके. असं जेव्हा होतं म्हणजे त्यांनी चेक करायचे की आपल्या घरातले बंद पडलेले मोबाईल आपल्या घरात पडलेले ते काढायचे, फेकायचे बाहेर. येस. आणि मॅम मग इलेक्ट्रॉनिकच्या वस्तूंचं पण असंच कसं? येस. इलेक्ट्रॉनिक बंद पडलेला इलेक्ट्रॉनिक गॅजेट घरात नको. बरोबर आहे. बिलकुल नको. बेड खाली तर बिलकुल नको. बेड मध्ये डंप केलेलं असतं. शेगडी आहे, इलेक्ट्रिक शेगडी आहे, व्हॉट एव्हर जे काही आहे. कारण मी हे सगळं बघते माझ्या क्लायंटच्या घरी आणि त्यांना सरळ म्हणते यूज नसेल देऊन टाका, फेकून टाका, व्हॉट एव्हर. बंद पडलेलं तर बिलकुल काहीच ठेवू म्हणजे डिक्लटर करा घराला. मॅम आपण एका गोष्टीवर डिस्कस केलं होतं की गणपती घरासमोर म्हणजे घराच्या फ्रंट्याला लावायचा गाणी, त्याच्यावरती रील अगदी खूप व्हायरल गेली. लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. काही लोक बोलले की हे चुकीचं आहे किंवा असं कुठे. मग 70% लोकांकडे तर गणपती आहे समोर. तर काय तुम्हाला काय म्हणायचं? आता मी प्रत्येक हे सगळ्यांना सांगते, ही प्रथा आली कुठून? गणपती लावायची ही प्रथा आली आहे राजस्थान मधून. राजस्थानचं नाव राजस्थान का आहे? राजाचं स्थान.
आता राजस्थानची दशा काय आहे ॲज कम्पेअर टू कम्पॅरेटिव्हली? आधी बघा राजांचं स्थान किती पैसा, आणि तिथले लोक आजही या गोष्टीला मानत नाही. ते स्वतःला राजा समजतात, नाही की गणपती लावू नये. ते स्वतःला राजा तर समजतातच, पण गणपती हे लावू नये. आणि मग त्याच्यावर काय त्यांना जे रिझल्ट मिळतात ते सगळ्यांना कळतच आहे की राजस्थानची आज दशा जी आहे, मी म्हणत नाही की खूप खराब आहे की, पण जी अजून जास्त चांगली होती म्हणजे तेवढी आता नाही आहे. बरोबर आहे. आता मग प्रश्न एक येतो, एका दोघा जणांनी तुम्ही म्हटल्याप्रमाणे विचारलेला आहे की मंदिरात तर असतं, तर मंदिराचं वास्तू आणि घराचं वास्तू नक्कीच वेगवेगळं असणार आहे. मग काय लावायचं? जर आपल्याला हे नाही लावायचं तर कोणी मला विचारलेलं पंचमुखी हनुमान लावू का? देव कोणतेही लावायचे नाही आहे. देवासाठी म्हणजे असं नाही की देवाचा फोटोच लावा, सिम्बॉल्स लावा तुम्ही. स्वस्तिक आहे, स्वस्तिक आहे, त्रिशूल आहे, ओम आहे, किंवा हे तिघांचं पण हल्ली बरेच काही वेगवेगळ्या गोष्टी यायला लागलेल्या आहेत, ते तुम्ही लावा. काहीच होत नसेल तर कोणती एंट्रन्स आहे त्याप्रमाणे स्वस्तिक तिथे लावून टाका. बरोबर. तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आणि लोकांचे पण प्रश्न उत्तर मिळून गेले आता. येस, नक्कीच. पण माझी प्रार्थना आहे सगळ्यांना की गणपती लावू नका, कारण त्याच्या मागचं रिझन मी सांगितलेलं आहे. आणि दुसरं अजून सायंटिफिकली पण रिझन आपण बघितलं, किंवा एक सायंटिफिकली नाही म्हणणार तर एक मनासाठी पण ते एक असतं की आपण देवाच्या वरून जातो येतो आहे, तर विच इज नॉट गुड. कारण घरात ज्या बायका आहेत त्यांचे जे 4 days पिरियड्स असतात त्याच्यामधून पण तुम्ही तिथून येणं करणार आहात. इट्स नॉट अ गुड. बरोबर. तर त्यासाठी नका. मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही जी माहिती दिली ती नेहमी सारखीच होती की अतिशय युजफुल प्रत्येकाला. ही माहिती ऐकूनच भरपूर लोक रेमेडी करून टाकतात. हो. आणि ज्यांना कन्फ्युजन आहे त्यांच्या इथं त्यांनी मॅमला कॉल करा, किंवा ज्यांना ऍस्ट्रॉलॉजी शिकायचं आहे म्हणजे मोस्टली वास्तू, तर मॅमचे वर्कशॉप पण होत असतात. मी नंबर खाली देऊन देईन, त्याच्यावर तुम्ही डिरेक्ट कॉल करा आणि तुमचं जे सीट आहे ते बुक करा. येस. येस. थँक्यू. ओके मॅम, थँक्यू सो मच.